काय करतोयस? हे काय? साप आहे साप याच्यात साप? तू कशाला हातात घेतलाय? काय काय घेतला म्हणजे लांडग्याच्या खोलीमध्ये सोडणार आहे. ह्याला बघून असा थरथर 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 कापला पाहिजे. अरे काय वेड्यासारखं बोलतोस? खरा साप आणलाय म्हणजे धाकडी. अरे असं काय? अरे वेड्या, अरे खोटा खोटा साप घरात घेऊन येतो. खोटा आहे. अब खोटा आहे, काही करत नाही. आता हा मी त्या लांडग्याच्या खोलीत सोडणार, मग तो घाबरेल. वेडायस का तू? त्या खोट्या सापाला केदार कसा घाबरेल? तू घाबरलास, घाबरून पळालास, तो सुद्धा घाबरेल. काळजी करू नकोस. काय आता बडबड करू नको. तू ये माझ्या बरोबर. हळू त्याच्या खोलीत सोडून येऊया. अरे ये हळूच मध्ये. अरे काय घाबरे तू? बोलू ना, बोलतोच फार तू. बरोबर तुला काय करायचं बोलायला नाही म्हणून इथे येऊन बड 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 काय कर माटी रे. हळू हळू. पनी सा ग नि सा ध म प ग म पनी सा ध प ग ग म पनी सा प ग रे नि सा ध प ग म पनी सा ध म प ग म पनी सा ग म पनी सा. असं पप्पा पप्पा नी. आता तुला साप बघितलंस ना की सापाला बघून पाणी 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 सा स ग म पनी सा धन धनी धनी पाणी सगळं होईल तुझं. बघ आता. ये रे बाबा माझ्या वांड्या. सा प म प सा प म प ग तुला खरंच वाटतं का तू घाबरेल म्हणून? तू जरा शांत राहा रे. आता बघ तू घाबरतोय की नाही. लहानपणी चड्डीत मुतायचा ना, असं आता सुद्धा मुततोय की नाही. बघ काहीतरी बोल नकोस रे. घाबरत जाईल. बघ आता. बघ आला आला येते आपल्या लक्षात नाही. ना माझ्या खेळण्यातला साप, लहानपणचा. हा इथे कोणी ठेवला होता? मी आणला तुला घाबरवण्यासाठी. पण लांडग्यात तू स्वतः साप आहेस रे, तू कसा घाबरशील? आणि या खोट्या सापाला तर नक्कीच नाही. मला घाबरवायचं असेल ना दादा, तर खरे प्राणी आणा. हे बघा, या विंचवासारखे घ्या. अरे अरे शांत व्हा, शांत व्हा. खोटा आहे तो, तुमच्यासारखा. मध्या बाप से बेटा सवई. इथे तर कोणीच दिसत नाहीये. टेन्शनमुळे माझ्या डोळ्यांना प्रॉब्लेम झालाय. नाही पण मग गेले कुठे? तो पिऊन तर म्हणा ते आतच आहेत म्हणून.
प्रत्येक वॉशरूम मध्ये काय रे, माझ्या ग्लासला कोणी हात लावला? कोणी हात लावला? तुझी हिम्मत कशी झाली माझं पाणी प्यायची? काय रे, कानात गडबड आहे का तुझ्या? दिशा कळत नाही? इथे 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 या बाजूला. अरे वर काय बघतोयस? खाली खाली, हा खाली आहे. बस आता खाली. पाहिजे काय? दारू आहे दारू, सुरा, मदिरा, मज्जा. पाहिजे काय? इकडे इकडे या बाजूला असं आहे. तिकडे. हो हो. हो. चेस चेस. बसून बसून पुतळा झाला असेल ना तुझा. यू नीड सम रिलॅक्सेशन. यू मस्ट रिलॅक्स. हॅव अ स्मॉल वन. ओके, स्मॉल वन. नको. घाबरलास घाबरलास तू, घाबरलास. ऑफिस मध्ये बसून म्हातारा दारू पितो. नाही रे, नाही रे, नाही. हे दारू नाही, पाणी आहे. शुद्ध पवित्र पाणी आहे. यस, चीयर्स. अरे पतवंडांच्या बरोबर खेळायचं वय माझं. हा, आता ही रेवती लग्नच करत नाही तर पतवंड येणार कुठून माझ्या बरोबर खेळायला? म्हणून आपला असा एकटाच खेळत बसतो मी. पण तू घाबरलास की नाही? तू घाबरलास की नाही? बस मला मजा आली. चल उठ. चल आता आपण एक नवीन खेळ खेळूया. ये ये माझ्या बरोबर इकडे. बस बस. आता पाणी पी. मी पेलो अर्धा ग्लास. अर्धा ग्लास नाही, ते अर्धा थेंब होता. त्याला म्हणतात अर्धा थेंब. पाणी कसं प्यायचं? माझ्यासारखं दिवसातून 4 लिटर पाणी प्यायला पाहिजे माणसाने. 4 लिटर? हो, म्हणजे 4 लिटर. वॉटर थेरपी माहिती आहे ना तुला? हो, ऐकून माहितीये. ऐकलंय काय? मी पितो 4 लिटर पाणी मी दिवसाला पितो. म्हणजे काय? तेवढं पाणी प्यायलं की अंगातील सर्व अशुद्ध द्रव्य बाहेर फेकले जातात. आणि हे असे असे खेळ खेळले ना की मेंदूतले अशुद्ध द्रव्य बाहेर फेकले जातात. कळलं की नाही धर्मेंद्र? सर, धर्माधिकारी. धर्माधिकारी. ओके, सॉरी सॉरी, धर्माधिकारी. तुझं नाव धर्माधिकारी. पहिलं नाव काय? सौरभ. सौरभ धर्माधिकारी. सौरभ धर्माधिकारी. करेक्ट करेक्ट. आता लक्षात राहील. मला सांग, तू आमच्या कंपनीत काय करतोस? सर, मी सिंगर आणि कंपोजर आहे. सिंगर आणि कंपोजर आहेस तू? मग काय इथे मला गाणं म्हणून दाखवणार आहेस? नाही, मी ही फाईल पोचवायला आलो होतो. अरे सिंगर आणि कंपोजर आहेस तू आणि फायली बिली पोचवायचे धंदे कसले करतोस? रेवती मॅमनी सांगितलं म्हणून आलो. अरे रेवती मॅम काय पाहिजे ते सांगेल तुला. हा, ती सांगेल नाच म्हणून ट्यूनला तू नाचशील. ती तुला सांगेल 22 मधलं उडी मारशील. ती तुला सांगेल शेण खा, खाशील? नाही. अरे मग आता हा भरलेला मग आहे ना पाण्याने, तो संपवून टाक. हा, अरे लवकर संपवायच्या नंतर आणखी 4 मग मागवतोय मी. काय? अहो पण. अरे पण काय, तुला काळजी वाटते एवढं पाणी कसं पिणार म्हणून तू? डोंट वरी. तू आणि मी आता इथे नाचणार आहोत. नाचणार आहोत म्हणजे तू थकणार आहेस. थकलास की तुला ताण लागणार आहे. ताण लागली की तू पाणी पिणार आहेस. गटा गटा गटा. 4 नाही 8 मग पाणी पिशील तू.
डोंट वरी, चल डांस. बोली सूरत दिल के खोटे, नाम बड़े और दर्शन छोटे, दर्शन छोटे. डंडारा 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 डंडा. बोल नाच. काय शोधतेस? कुठे काय? मग काय हवा पलट करायला आलीस की काय किचन मध्ये? मी इकडे काहीही करेन, तुम्हाला काय करायचंय? तुम्ही कशाला यात पडताय? मी कशाला यात पडू? ए, तुला लखला बसो. हा, पण तू जेव्हा जेव्हा किचन मध्ये येतेस ना तेव्हा सगळा पसारा करून ठेवतेस आणि नंतर तू मला आवरावा लागतो. कारण काय ना, मला किचन अत्यंत स्वच्छ सुंदर लागतं, म्हणून मी यात पडणार. कळलं? हो का? अहो पण किचन मध्ये काही करायला काही असायला तर हवं ना इकडे. तसंही सीमा वहिनी इकडे नाहीये तर एक गोष्ट जागेवर नाहीये. अगं मी भलताच पुळका आलाय की सीमा वहिनी बद्दल. इतर वेळी तर जीप तलवारीसारखी चालत असते तुझी. आणि बरं का, किचन मध्ये सगळं जागच्या जागीच आहे. पण काय, तुला सवय नाही ना किचन मधल्या कुठल्याही गोष्टींची, त्यामुळे तुला त्या मिळत नाहीयेत. तुमचं वास्तव्य सतत तुमच्या बेडरूम मध्ये, म्हणून म्हंटल. आणि तसंही तू काही बनवायला आली नाहीयेस आमच्या सगळ्यांसाठी. मीच केलेलं हळूच गुपचूप खायला आलीये. काय म्हणाला? हा, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं, मी चोरून खाते या घरात? म्हणायला कशाला हवं, जग जाहीर आहे ते. रंजुता, एक मिनिट, तुम्ही सरळ सरळ आरोप करताय माझ्यावर, मी ऐकून घेणार नाही अजिबात. गार्गी अगं काय चाललंय? आलीस तू पण मलाच बोलायला? अगं या सरळ सरळ आरोप करतायत माझ्यावर की मी या घरात चोरून खाते म्हणून त्यांना उत्तर द्यायला गेले तर वर तू मलाच बोल. वा, अगं इतकं प्रेमाने करतो आम्ही हिचं, पण ही कधी प्रेमाने हक्काने काही मागते? रंजुताई मला हे द्या, मला ते द्या. नाही दिलं तर सांगावं ना तिनं. हो हो हो, सांगावं ना तिनं. आता तुम्ही एक होणारच ना, कारण मला एकटीला पाडायचं ना तुम्हाला. वा वा वा. हे बघ, तुला जे समजायचंय ना ते तू समजू शकतेस. हा रंजुताई, म्हणे समजायचंय ना समजू शकते. गार्गी अगं बास झालं, तुझं हे चिडणं बिडणं थांबव बरं. अगं एका बाळाची आई होणार आहेस तू, तुला पेशन्सची खूप गरज लागणार आहे. एका तान्ह्या बाळाला जन्म देणं म्हणजे काय सोपी गोष्ट नाही. अगं केवळ बाळाला जन्म दिला म्हणजे आई पण येत नाही, त्यासाठी जाणीवपूर्वक काही गोष्टी कराव्या लागतात. गार्गी, मी गर्भसंस्काराचा तास घेईन तुझा, तुला खूप शांत वाटेल, तुझ्या मनात खूप पॉझिटिव्ह गोष्टी येतील. आणि तू एक दिवस हॉस्पिटलमध्ये ये, तुझ्या सगळ्या टेस्ट करीन मी. काय वेळेस जर काही डेफिशियन्सी असेल ना तर अशी चिडचिड होऊ शकते. आणि अगं तुला 7वा महिना लागलाय, तुझं छान डोहाळे जेवण करायला पाहिजे आता. तुझ्या हॉस्पिटलला टेस्ट करण्यापूर्वी मला आईला विचारावं लागेल. ओके गार्गी, एक मिनिट. हे घे, लाडू आणलेत ज्योतीनी. खजूर, खसखस, बदाम, पिस्ता, अक्रोड आहेत त्याच्यात. साजूक तुपात केलेत, पौष्टिक लाडू आहेत. घे. तुला आणखी हवे असतील तर घे, नाही तर असं कर ना, हा डबाच ठेव तुझ्याकडे. चालेल. गार्गी, आणि तुला काही हवं असेल तर मलाही सांग, मी करून देईन. शाबास. आता वास. अरे अरे असं काय करतो तू?
अरे आणखी पाणी पित चाललाच कुठे तू? चाललास कुठे बाबा? अरे पाणी पी, आणखी पाणी पी. पाणी म्हणजे अमृत असतं, अमृत. लोक पाणी प्युअर करायला वॉटर प्युरिफायर वापरतात, उलट पाणीच आपल्याला प्युरिफाय करतं. मलाही प्युरिफाय व्हायलाच जायचंय. होय ना, मग पी ना, आणखी पिचार मागव ग. जग प्यायचं नाहीये, सोडायला जायचंय. अरे पण मला तू ते डान्स मुवमेंट काय ते शिकवणार? प्लीज कंट्रोल नाही होते, मी येतो. गेला गेला गेला. हा काय पाणी पिणार? आधीच पाणी पाणी झालाय हा. युजलेस. मी पितो थोडं. काय करतेस? काही नाही. हा डबा कसला? पौष्टिक लाडू आहेत यात. म्हणजे काजू, बदाम, पिस्ते असं सगळं घालून साजूक तुपात केलेले लाडू आहेत यात. हो का? मग जा स्वयंपाकघरात नेऊन ठेव जा. एक मिनिट, राधाने हे मला दिले. माझी खायची इच्छा झाली ना म्हणून. अगं कसं आहे ना, ते लाडू राधासाठी आहे, तुझ्यासाठी आपले ते पिझ्झा बर्गर बरे. काय किती पौष्टिक लाडू खाल्लेस तरी तुझी बुद्धी तल्लख होणार नाहीये राधासारखी. रंजूताई, यात तुम्ही न पडलेलंच बरं. मी काय खायचं काय नाही ते माझं मला ठरवू द्या ना. आणि तसंही तुमचं वजन कसं कमी होईल ना याकडे तुम्ही फक्त लक्ष द्या. म्हणे लाडू ठेव. दादा म्हणतात तेच खरं. हिच्यासाठी कितीही करा. निजून होती तेव्हा घासही भरवले. उलट्या काळजाची कुठली. दिल का भवर करे पुकार, प्यार का राग सुनो, प्यार का राग. ही गार्गी म्हणजे ना अक्षरशः चोर तो चोरवर शिरजोर अशी आहे. काय झाला काय बाय? काय झाला? यश, राधानी ना सगळ्यांसाठी पौष्टिक लाडू आणले होते. हा. तर ही गार्गी अख्खा डबा घेऊन गेली तिच्या खोलीत. अरे देवा, अख्खा डबा घेऊन गेली? मग जाऊ दे, गेली तर गेली. आपण दुसरे लाडू करू. मी आणून देईन तुला पाहिजे तिकडून. कुठले पाहिजे तुला लाडू ते सांग. नाही, मला तेच लाडू हवे. तेच? हो. मुळात प्रश्न ना लाडवांचा नाहीये, वृत्तीचा आहे. आपल्या घरात कुणी हे असं आपल्या पुरतं करतं काही? एक एकटं बसून खातं. आपण कसं घरात आलेलं सगळं मिळून मिसळून वाटून खातो. अगदी बरोबर. या गार्गीच्या ना वागण्याची पद्धतच आवडली नाही मला. तर बरोबर आहे, पण बाय तिची अवस्था बघितली तर तिला खावासा वाटला असेल. खाऊ दे ना, तुला मी आणून देतो म्हटलं ना. मला तू आणलेले लाडू नकोय. मला तेच लाडू हवे. राधाने ते सगळ्यांसाठी आणले, ते लाडू सगळ्यांना मिळायला हवेत. तेच हवेत? हो. जाऊन घेऊनच येतो. सौरभ, काय हे सारखी सारखी तुझी आठवण येत राहते. कसं होणार माझं? सौरभ, हाय. आता तुझाच विचार करत होते आणि तुझा फोन आला. हो, मलाही आता उचकी लागलीच होती. मला वाटलंच तू आठवण काढत असणार, म्हणून म्हणलं फोन करून विचारावं की काय करतीस. काय करणार अजून, तुझ्या आठवणीत रमले होते. बरं मला सांग, तुला रेवती इनामदारचे आजोबा भेटले? कसे आहेत ते? काय म्हणाले तुला? आणि एवढं काय महत्वाचं काम होतं? अगं हो 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 हो, सांगतो ना, सांगतो. त्याचं काय ना, सगळी गंमतच आहे इथे. म्हणजे हे आजोबा एक वेगळंच प्रकरण आहे यार. सॉलिड तावडीत सापडलोय त्यांच्या. म्हणजे काय झालं? म्हणजे
आतापर्यंत त्यांनी मला 2 लिटर पाणी प्यायला लावलंय. काय 2 लिटर पाणी? हो ना यार. पुढचं आई पुढे अजून गंमत आहे. हो ना यार. इकडे त्या रेवतीची एक तारा, इकडे हिच्या आजोबांचं भलतच चाललंय. कधी एकदा मुंबईला येतो ना असं झालंय मला. ये लवकर, वाट पाहते मी तुझी. काय रे? हो वाजला, त्या आजोबांचा भोंगा वाजला, जायला लागणार. आता माझा भोंगा वाजवणार ते. बाय, ठेवतो. ओके बाय बाय, टेक केअर. बाय यार.